जालन्यामध्ये जालना कृती समिती जालना म्हणून ही समिती स्थापन केली आहे। आता मी ज्येष्ठ पत्रकार म्हणून माझं साप्ताहिक 1988 पासून आहे, परंतु 1988 पासून तर आजपर्यंत ते साप्ताहिक लोकांना प्रत्येक याच्यामधून डावललं जातं। आता जाहिराती जे मिळतात, या जाहिराती वर्षाला 20 मिळायला पाहिजे होते, पण जवळपास 9 ते 10 जाहिराती मिळतात। म्हणजे दैनिकाला 1 आणि साप्ताहिकाला 1 याप्रमाणे नियम आहेत। अगोदर जिचका समितीचा अहवाल होता, त्यानंतर देशमुख अहवाल आला आणि हा तिसरा अहवाल। या तिन्ही अहवालामध्ये असा नियम आहेत, शासनाने बांधून दिलेत की एक दैनिकाला जर जाहिरात दिली तर एक साप्ताहिकाला देणं बंधनकारक आहे। शासनाच्या नियमानुसार आम्ही जो बातम्या छापतो अशा बातम्या। एक तुम्हाला सवाल आहे, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी दैनिकवाल्याला एक वेगळा नियम लावतात, साप्ताहिकवाल्याला वेगळा नियम लावतात। सरकारची दिवाळी अंक जाहिरात असते, कधी दैनिकवाले देतात, साप्ताहिकवाले कधी भेटत नाही, जर भेटते तर उशिरा भेटते। असं का कौरक सहन करायचं पत्रकार बांधवांनी? टी व्ही तो आम्ही तुम्हाला सवाल करतो। हा प्रश्न मी माहिती कार्यालय अधिकाऱ्याला पण उपस्थित केला होता। ते म्हणे की तुमचं म्हणणं आम्ही शासनाला कळवू। सरकार अशा माहिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यावर वेट आणि वाटची भूमिका ठेवून यांना कधी आदेशित करणार आणि समान न्याय कधी देणार किंवा समान जाहिरात कधी देतील? आणि शासन नेहमी आम्हाला म्हणतं की चौथा आधारस्तंभ आहे, पण हा जर चौथा आधारस्तंभ तुम्ही मानतात, आम्ही बातम्या छापतो, आम्ही लोकांच्या कळकळ्या आम्ही बाहेर काढतो, लोकांच्या अडचणी बाहेर काढतो, परंतु आम्हालाच आम्ही जवळपास 5-10 वर्षापासून आम्ही झगडतोय, आमचा न्याय आम्हाला काय मिळत नाही। आता साप्ताहिकाचा जो आम्हाला जाहिरात होतो त्याला टाळलं होतं। आणि दुसरी गोष्ट अशी की जे साप्ताहिकांना आतापर्यंत काही साप्ताहिकांना आधी स्वीकृती प्रमाणपत्र देण्यात येत नाही, त्याच्यामध्ये अटी ज्या लावलेल्या आहेत त्या खूप जाचक अटी आहेत, त्याही कमी करण्यात याव्या। आणि ज्या साप्ताहिकाला आपण जे म्हणतात, शासन जे म्हणते की साप्ताहिकाला 30 वर्ष पूर्ण झाले पाहिजे आणि उमेदवाराचं 60 वर्ष पूर्ण झाले पाहिजे, पण हे 30 वर्ष 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतरसुद्धा बाळकृष्ण जांभेकर शास्त्री यांचं जे योजना आहे ही योजना आम्हाला काय मिळत नाही। कारण आजच्या घडीला मुंबईमध्ये महासंचालक कार्यालयामध्ये जवळपास 5 ते 7 फायली तिथं प्रलंबित पडल्यात। या का प्रलंबित पडल्यात? या फायली तुम्ही काय नाही मंजूर केल्या आतापर्यंत? यांना जो न्याय मिळाला पाहिजे महाशास्त्री जांभूरकरचा, तो आपण मिळाला नाही आणि त्या फायली त्यांनी दाबून ठेवल्यात। या काय दाबून ठेवल्यात? याचाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। मी यांच्या माध्यमातून आवाहन करतो की 6 जानेवारी 2024 दर्पण कारच्या निमित्त पत्रकार दिन साजरा झाला। त्या ठिकाणी सिंधुदुर्गमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण झालं। फक्त वर्षातून एकदाच तुम्ही पत्रकाराला पुरस्कार देणार का? 365 दिवस हा ऊन पाऊस वाराचा विचार न करता पत्रकार सामान्य माणसापासून तर हिरोपासून तर कलाकारपासून डायरेक्टरपासून तर प्रोड्युसरपासून तर शिक्षकपासून तर प्राध्यापकापासून तर शेतकऱ्यापर्यंत आणि मंत्र्यापासून तर आमदारपासून खासदारापासून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपासून तर PM पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत हे CM पण होते, त्याला PM करण्यातही कदाचित पत्रकारांचा रोल असतो आणि पत्रकारांना न्याय मिळण्यासाठी त्याला उपोषण करावं लागतं। हे लोकशाहीचं दुर्दैव म्हणावं का? आणि जो लोकशाही आहे तर मग यांना न्याय कधी देणार? टी व्ही तो हा खरा सवाल करतो। वंदे भारतच्या रेल्वेच्या निमित्त आम्ही पंतप्रधान मोदी साहेबांना हा पण सवाल केला होता की जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना आणि जिल्ह्याच्या पत्रकारांना सरसकट वंदे भारतच्या रेल्वेमधून आणि साधारण रेल्वेमधून याशिवाय ST मधून सुद्धा प्रवास भेटावा। आधी स्वीकृतीच्या पत्रकारांना प्रवास भेटतो, संपन्न प्रवास भेटतो, ही योजना थेट पत्रकारांना लागू करावी। याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत प्रत्येक दैनिकाच्या संपादकाला पत्रव्यवहार करावा आणि संबंधित माहिती मागावी, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने पत्रकार बांधवाच्या वतीने करतो। आणि आपण आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद। 8 जानेवारी 2024 आजच्या दिवशी पत्रकार उपोषण चालू आहे आणि एक उपोषण चालू आहे आणि उपोषण करण्याच्या मागण्या ग्रुपमध्ये तुमचं नाव सांगा? विलास खानापुरे। अच्छा, कुठल्या दैनिकाला साप्ताहिक जॉईंट तुम्ही? माझं साप्ताहिक दुर्गा वार्तापत्र 1988 पासून आहे। अच्छा, तुमचं म्हणणं शासनाकडे जाईल आणि व्यक्तिगत याच्यानंतर सुद्धा जर अशी वेळ आली तर सरकारच्या माध्यमातून सरकारचा मंत्री जो कोणी आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून जर आला आणि योग्य न्याय देत असेल तर पत्रकारांनी त्यांच्या भावना शासनापर्यंत कळाव्यात आणि जर नाही कळल्यात पुन्हा असं उपोषण करावं। आम्ही हे पत्रकार म्हणून एक नेतृत्व तुमच्या पाठीशी राहू। नाही, आम्ही यापुढे आता आम्हाला उपोषण करणार आहोत। अच्छा, आणि कारण काय, जालना जिल्हा परिषदेच्या ज्या जाहिराती आम्हाला रेग्युलर येत होत्या त्या जाहिराती 2014 पासून सर्व साप्ताहिकांना बंद केल्या। का बंद केलं त्याचं आम्ही त्यांना जाऊन बोलतो, 2 दिवस गेलो होतो, पण त्यांनी आम्हाला
ते बोलण्यात नकार दिला. नंतर आम्ही पाहू, आम्ही तुम्हाला बोलू, आम्ही तुम्हाला बोलून देतो. ह्या म्हणजे गोष्टी याचा करता अर्थ सगळा एक प्रकारची माहिती करण्याचा प्रताप समोर उघडकीस आलेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आमचं आव्हान आहे, संपूर्ण महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्याच्या माहिती करण्याचा अहवाल महासंचालकामार्फत तात्काळ मागावा, अशीच पत्रकाराचं भावण्याचं मत आहे. एक मिनिट, मुंबईवरून मुंबई छत्रपती संभाजीनगर जालना येथून दिनांक 8/1/2024 रोजी पत्रकार बांधवांचं आंदोलन सुरू. या ठिकाणी टीव्ही सेनेच्या प्रतिनिधीसहित रिपोर्टर आणि मुख्य संपादक. धन्यवाद. थँक्यू. करा खूप झाले.